नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला राजमुद्रा परिवारामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपलं बॅचचं पहिलं लेक्चर आहे। खास तुमच्या आग्रहास्तव हा मी डेमो लेक्चर तुम्हाला देत आहे, जेणेकरून तुम्हाला या डेमो लेक्चरचा फायदा तुम्हाला होऊ शकतो। आपण जी बॅच लॉन्च केलेली आहे त्या बॅचचा हा पहिलं व्हिडिओ आहे, पहिलं लेक्चर आहे असं आपण म्हणूया। आपण या व्हिडिओमध्ये आपण ह्या बॅच सिरीजमध्ये पशुधन पर्यवेक्षक नावाचं जे पद आहे, पशुधन पर्यवेक्षक नावाच्या पदासाठी अत्यंत डीप मध्ये पशुधनाविषयी जे काही 12 पुस्तकं आहेत ते 12 पुस्तकं असतील किंवा आणखी काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत। आता मराठीमध्ये काही पुस्तकं कमी अवेलेबल आहेत, इंग्रजीमधून आपल्याला मराठीतून ट्रान्सलेट करून घ्यावं लागेल, तेव्हा आपल्याला सर्व डाटा मिळेल। ह्या सर्व गोष्टी अत्यंत डीप मध्ये आपल्याला 40 प्रश्नांपैकी एक साधारणतः 35+ प्रश्न मला तुम्हाला कसे मिळवून देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि मी तुम्हाला शब्द देतो, एकूण 40 प्रश्न जे आहेत तांत्रिक प्रश्न आपल्या जिल्हा परिषदेमध्ये असतील किंवा आपल्या पशुधन जे काही विभाग आहे आता जाहिरात पडलेले त्या विभागात असेल, सिलेबस दोघांनाही सेम असणार आहे। फक्त काय आहे की आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये जर या ठिकाणी 35+ मार्क तुम्ही जर घेतलात तर तुमचं हे पद नक्की मिळणार, याच्यामध्ये काही शंका नाही, काही डाउट्स नाहीये, हे लक्षात ठेवायचे आहे। 100% तुम्हाला पद भेटणार। जर या विषयामध्ये जर तुम्हाला कमी मार्क मिळत असतील तर थोडंसं अवघड आहे। बाकीचे बी विषय महत्त्वाचे आहेत, असं नाही म्हणत की हाच विषय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, बाकीचाही विषय खूप महत्त्वाचे आहेत। हा डेमो लेक्चर आहे, परंतु हे डेमो लेक्चर विद्यार्थ्यांना पाहिजे होतं, कारण की त्यांना डाउट्स होतं मास्टर कसं शिकवतं काय आहे। आता डाउट्स म्हणजे काय, गेल्या 12 वर्षापासून नवीन नाहीये मी की बाबा डायरेक्टली जाहिरात पडली आणि दुकान चालू केलं, असं कार्यक्रम नाहीये माझा। मी फक्त ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठीच काम करतो, गेल्या 12 वर्षापासून त्यांच्यासाठीच आहे असं समजायला हरकत नाहीये। म्हणून आपण खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण ही पशुधन पर्यवेक्षक नावाची, महाराष्ट्रामध्ये कुणीही अनुभवी मास्तर नाहीये, तुम्हाला कुणीही शिकवणार नाहीये, लक्षात ठेवा। कारण की शिकवायला तर कुणीही शिकवतं, शिकवण्याबद्दल काही वाद नाहीये, परंतु विषय महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये ते क्वालिफाईड आहेत का, त्यांचं क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये आहे का, त्यांनाच तेच कन्फ्युजन असतील तर आपण त्याच्यामध्ये काय शिकणार आहोत। आमचे याच्यामध्ये 12 वर्षे गेले, याच्यात माझी डिग्री झालेली आहे, डिप्लोमा, माझी ॲग्रिकल्चरची डिग्री आहे, याच्यामध्ये माझा डिप्लोमा आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत, लक्षात आलं। त्यामुळे हे एक प्रभावीपणे परीक्षेमध्ये काय येणार आहे, परीक्षेमध्ये काय नाही येणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला डायरेक्टली सांगू शकतो मित्रांनो। आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे, हे लेक्चर डेमो लेक्चर म्हणून मी तुमच्यासाठी घेत आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर फ्रीमध्ये असेल, हा एकच लेक्चर फ्रीमध्ये देणार आहे। कारण की मी तुम्हाला सांगतो, एक लेक्चरमध्ये आणि 2 लेक्चरमध्ये कोणच शिक्षकाची, आपल्या गुरूंची म्हणजे परीक्षा घेऊ शकत नाही कुठलाच विद्यार्थी। जर आपल्याला त्या गुरुवरती, त्या शिक्षकावरती जर तुम्हाला विश्वास असेल तर बिनधास्तपणे एक डेमो लेक्चर फक्त तुम्हाला एक कशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरती चालता, नेमकं आपल्याला कोणत्या पद्धतीने बॅच करावी लागेल याच्यासाठी हा डेमो लेक्चर मी देतोय। परंतु तुम्हाला मी आज शब्द देतो, माझी जिम्मेदारी आहे, तुम्ही बॅचला जर असाल किंवा नसाल तरी सांगतो, जे विद्यार्थी बॅच आहेत, बॅचला फीस पण आपण खूप कमी केलेली आहे। ते पण फीस आपण पहिल्या काही विद्यार्थ्यांचा 1500 रुपये फीस आहे, 1-2 दिवसासाठीच आहे, त्यानंतर त्याची फीस आपण वाढवणार, 2000 फीस राहणार आहे। पहिल्या आपण काही विद्यार्थ्यांसाठी 1500 रुपये फीस केली होती। ओके, चला मग बघूया आजचं जे काही लेक्चर आहे, या लेक्चरमध्ये आपल्याला नेमकं काय बघायचं आहे। या लेक्चरमध्ये आपल्याला पाहत असताना आपल्याला सुरुवात करायची आहे लाईव्हस्टॉक सेन्ससला। ओके, म्हणजेच पशुगणनेनं आपल्याला सुरुवात करायची आहे। आता ही जी काही पशुगणना आहे, सुरुवात ही खूप महत्त्वाची आहे। याच्यावरती तुम्हाला आज सांगतो कमीत कमी मिनिमम 40 पैकी एक क्वेश्चन याच्यावरती असणार आहे। 40 पैकी एक क्वेश्चन कमीत कमी सांगतोय, 40 याच्यापेक्षा जास्तही असू शकतं, पण 40 पेक्षाही कमी सांगतोय मी यामध्ये, लक्षात ठेवा। 40 पेक्षा एक मिनिमम सांगतोय, मग जास्तीत जास्त 2-3 कितीही पडू शकतात, पण असं होणार नाही की याच्यावर लेक्चरवरती आपल्याला परीक्षेला प्रश्न पडणारच नाहीये। 100% याच्यावरती प्रश्न पडणार आहे। आता यामध्ये बघा, आपण जे काही पाहतोय
हे आपण 20वी पशुगणना पाहतोय. डिप्लोमाच्या मुलांसाठी आपण हे घेतोय. हे पूर्ण डाटा इंग्रजीमध्ये असतं मित्रांनो, आणि मी तुम्हाला हे पूर्ण मराठीमधून करून सांगणार आहे. याची काळजी करू नका बाबा हे इंग्रजीमधून आहे, मराठीमधून कसे करावं हे मी पाहिलेलं आहे. जे काही लाईव्हस्टॉक सेन्सेस आहे, लाईव्हस्टॉक सेन्सेस म्हणजेच याला आपण मराठीमध्ये आपण याला पशुगणना असा शब्दप्रयोग वापरूया. पशुगणना, पशुगणना हा शब्दप्रयोग आपण याच्यासाठी वापरूया. म्हणजे हेच म्हणतात की जे काही लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन आहे, म्हणजे पशूंचं एकूण जे काही पशुधन आहेत, आपल्या भारतामध्ये किती पशुधन आहेत हे 20व्या जनगणनेनुसार सांगतायत की आपल्या भारतामध्ये 535.78 मिलियन एवढे पशुधन आहेत. किती? 535.78 मिलियन एवढं पशुधन आहे. हे एकदम डिटेल्स मध्ये सांगणार आहे, त्याची काळजी अजिबात तुम्ही करू नका. ओके, याला आपण दशलक्ष सुद्धा म्हणू शकतो. 535.78 दशलक्ष पशुधन आहेत असं आपण म्हणूया. जे की यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे 2012 मध्ये इथं सांगताय 2012 मध्ये या ठिकाणी ज्यावेळेस पशुगणना झाली त्याच्या 4.6% आपल्याला इथं वाढ दाखवत आहे. याच्यामध्ये फिमेल आहेत, याच्यामध्ये मेल आहेत. म्हणजे एकूण गुरांची संख्या जर आपण इथं विचारली, इथं 192.49 मिलियन आहे. एकूण फिमेल म्हणजे गायी बघा, लक्षात ठेवा. गायींची संख्या इथं मेल म्हणजे गुरे, फिमेल म्हणजे गायी, एकूण आहे त्याच्यामध्ये बरं का. मेल आणि फिमेल दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये. टोटल नंबर ऑफ ओके गायींची संख्या आहे. तर इथं आहे डायरेक्टली एकूण मादी गुरं जी आहेत, जे काही गायी आहेत त्या गायींची संख्या आहे याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे 145.12 मिलियन, यानी की आपण दशलक्ष आपण याला म्हणू शकतो. यामध्ये बघा दुसरी एक गोष्ट तुम्हाला याचं सविस्तर मी सांगतोय, हे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी होतं की हे जे काही पशुगणना आहे हे पशुगणनेवरती आपलं लेक्चर होतं, म्हणून हे तुम्हाला दाखवण्यासाठी पेज ठेवलं होतं. ओके, आता चला आपण बघूया पुढे काय आहे ते बघूया. यामध्ये तुम्हाला सांगत असताना मित्रांनो एक लक्षात ठेवा, आपण ही पशुगणना पाहतोय. पशुगणना ही पशुगणना खूप महत्वाची आहे. आपल्याला पहिल्यांदा जर आपण विचार केला 1919 साली पहिल्यांदा पशुगणना करण्यात आली. 1919 साली सांगतोय भारतात. जशी 1919 साली ही पहिली पशुगणना, लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, जसे की आपण म्हणतो बघा 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली. बघा लक्ष द्या मी काय म्हणतोय, 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना करण्यात आली. म्हणजे जे काही आपले मनुष्य आहेत या मनुष्यांसाठी 1872 ला लॉर्ड मेयो होते. तिथं लॉर्ड मेयो यांच्या कालखंडामध्ये ही पहिली जनगणना झाली. मग याच्यानंतर तशीच ही पशुगणना जी आहे ही पशुगणना 1919 साली करण्यात आली. म्हणजेच 1919 पासून कंटिन्यू आपल्या भारतामध्ये ही पशुगणना होते. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना हे 4 मुद्दे आपल्याला परीक्षाभिमुख आहेत. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा. आपल्याला पशुगणना जर पाहिलं, पशुगणना ही दर 5 वर्षांनी होते मित्रांनो. कशाने होते पशुगणना? ओके, पशुगणना दर किती वर्षांनी होते? 4 वर्षांनी होते. त्यानंतर आपली आहे जनगणना. जनगणना दर 10 वर्षांनी होते. त्यानंतर कृषी गणना आहे भावांनो, लक्षात ठेवा. कृषी गणना आहे, ही कृषी गणना पण 10 वर्षांनी होते. त्यानंतर ही कृषी गणना आहे, कृषी गणना, परंतु या ठिकाणी नमुना पाहणी आधारित, नमुना पाहणी याच्यावरती ही जी काही गणना आहे ही गणना 5 वर्षांनी केली जाते, 5 वर्षांनी. आणि त्यानंतर बघा दुसरा महत्वाचा मुद्दा सांगतो मी तुम्हाला, वाघाची गणना आहे. वाघ आपला जे काही राष्ट्रीय प्राणी आहे भारताचा, वाघाची गणना सुद्धा होते. कारण की वाघाची गणना दर 4 वर्षांनी केली जाते. कारण की वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि हा राष्ट्रीय प्राणी भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प आहेत, भारतामध्ये राष्ट्रीय उद्यानं आहेत. मग हे 1973 पासून आपण ह्याची जी काही वाघाची गणना, व्याघ्र प्रकल्प 1973 ला आपण याला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलं. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात केली. कैलास सांकला यांना आपण व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणतो. सर्वात जास्त जर आपण विचारात घेतलं एक मुद्दा बघा, सर्वात जास्त वाघ कुठे आहेत सध्या
मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे। 2 नंबरला कर्नाटक राज्य आहे वाघांच्या संख्येमध्ये। ओके, आपल्या महाराष्ट्राचा 4था क्रमांक लागतो मित्रांनो, 312 वाघ आहेत। 3 नंबरला सांगून देतो UK उत्तराखंड हे 3 नंबरला आहे। 4 नंबरला महाराष्ट्रात फक्त 312 वाघ आहेत। आता बघा आपण मूळ मुद्द्यावरती येऊया। मूळ मुद्दा काय आहे आपला? पशुगणनेचा मूळ मुद्दा आहे मित्रांनो। यापैकी बघा ही जी काही पशुगणना आहे ज्यावेळेस 1919 ला झाली, परंतु 15 ऑगस्टची गोष्ट सांगतो। या 15 ऑगस्ट 1947 साली 1947 साली आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं। पण स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्याकडे पशुगणना करण्यात आली होती, परंतु त्यावेळेस आपलं महाराष्ट्र राज्य नव्हतं। महाराष्ट्र राज्य होतं का? अजिबात नाहीये, कारण की 15 ऑगस्ट नंतर पहिल्यांदा जनगणना पण आणि पशुगणना पण 1951 लाच झाली। पण आपला मूळ उद्देश आहे पशुगणनेवरती। 1951 साली स्वातंत्र्यानंतर पहिली पशुगणना झाली। लक्षात ठेवा मी काय सांगतो। स्वातंत्र्य नंतर 1951 ला पहिली पशुगणना झाली। आता तुम्ही म्हणाल 1951 ला स्वातंत्र्यानंतर पहिली पशुगणना आहे, मग याच्यानंतर आज आपण पाहतो याच्यानंतर बघा महाराष्ट्र निर्माण झाला पोराहो 1 मे 1960 ला भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला। त्यानंतर महाराष्ट्र निर्माण झाला 1 मे 1960 ला। मग या दिवशी 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची पण निर्मिती दिवस आहे आणि या ठिकाणी गुजरात राज्याचा पण निर्मितीचा दिवस आहे। हे 2 राज्य आहेत। मग आपण महाराष्ट्र दिन गुजरात दिन आपण म्हणायला लागतो। 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन, गुजरात दिन, जागतिक कामगार दिन असे वेगवेगळ्या नावाने आपण ह्याला ओळखतो, आपल्याला तर माहितच आहे। बघा यामध्ये याच्यानंतर जर आपण सरळ एक मुद्दा जर घेतला, सरळ एक मुद्दा तुमच्या समोर उपस्थित मी केला, तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कधी पहिली पशुगणना झाली तर ही झाली 1961 साली। आता तुम्हाला मी सांगतो 1961 ला महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर पहिली पशुगणना महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर पहिली पशुगणना कधी झाली तर 1961 साली झाली। आता 1961 नंतर आपण आताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी सांगितलंय की बाबा दर 4 वर्षांनी आपली पशुगणना होते। किती वर्षांनी? दर 4 वर्षांनी आपली पशुगणना होते। मग हे जी 4 वर्ष आहेत पशुगणनेचे, आता 1961 साली ही पहिल्यांदा झाली म्हणल्यानंतर याच्यानंतर बघा आपण पाहावं लागेल 1961 सध्या आपण 2000 यामध्ये 19-20 मध्ये पशुगणनेचा रिपोर्ट आपल्याकडे आलेला आहे। अंतिम रिपोर्ट काय आहे याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे। 61 आल्यानंतर 1966 ला दुसरी होईल, म्हणजे महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर सांगतोय। 66 नंतर डायरेक्टली 1972 साली झाली। 1972 नंतर डायरेक्टली 1978 ला झाली। 1978 ला त्यानंतर 1982 साली झाली। 1982 नंतर डायरेक्ट 82 4 आपण घेऊया, 82 आणि 4 87 ला झाली। 87 नंतर डायरेक्टली 1992 मध्ये पशुगणना झाली। 1992 नंतर दर 4 वर्षाचा गॅप आहे, लक्षात ठेवा। इथं 92 नंतर इथं 97 मध्ये झाली पुढची। त्यानंतर बघा एक काही जास्त कमी जास्तचा काळ जे आहे आता 2003 मध्ये झाली। 97 नंतर मला वाटतं 97 नंतर 2003 साली झाली। 2003 जर आपण पाहिलं 2003 नंतर 2007 साली झाली। 2007 नंतर 2007 साली झाली। 2007 नंतर 2012 मध्ये झाली। 2012 मध्ये 2012 नंतर 2015 च्या आसपास, म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणू शकतो 2012 नंतर 19 मध्ये माफ करा 2016 कोविडमुळे। ओके 2012 आणि 2019 मध्ये झाली। 2019 मध्ये झाली मित्रांनो। आता 2019 जी आहे 16 ऑक्टोबरला हे तारीख जी आहे ह्याची 16 ऑक्टोबर आहे। 16 ऑक्टोबर 2019 मध्ये हा प्रसारित करण्यात आला, हा अहवाल प्रसिद्ध झाला। मग यामध्ये बघा आपण बघूया हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर 7 नंबर 8 नंबर 9
10, 11 आणि 12वी आपल्या महाराष्ट्रामध्ये ही एकूण 12वी पशुगणना आहे असं आपण म्हणू शकतो. करेक्ट आहे. कितवी आहे? 12वी पशुगणना आहे असं आपण म्हणू शकतो. कितवी? 12वी पशुगणना आहे असं म्हणू शकतो. पण भारतामधली एकूण 20 नंबरची ही पशुगणना आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे एक साधारणतः एकूण ज्यावेळेस यांनी आपण पशु मोजले, एकूण ज्यावेळेस आपण पशु मोजलेत त्यावेळेस एकूण पशूंची संख्या मी तुम्हाला सांगितली 535.78. लक्षात ठेवा आकडा 535.78 मिलियन म्हणा किंवा दशलक्ष म्हणा, मिलियन म्हणा किंवा दशलक्ष म्हणा, किंवा हे जर तुम्हाला आकडा चेंज होऊन जर येऊ शकतं, याच्यामध्ये असंही आकडा तुम्हाला येऊ शकतं भारतात एकूण पशुधनांची संख्या किती आहे तर असंही येऊ शकतं 53,57,00,000 असंही येऊ शकतं. 53,57,00,000 हा आकडा सुद्धा येऊ शकतो. एवढे पशुधन भारतात आहेत. मग जगामध्ये जर आपण जगाचा विचार केला तर जगामध्ये आपला भारत देश हा पशुधनामध्ये 1 नंबर आहे. जगामध्ये पशुधनामध्ये आपला भारत 1 नंबर आहे. दूध उत्पादनात सुद्धा 1 नंबर आहे. दूध उत्पादनात सुद्धा 1 नंबर आहे. पशुधनात सुद्धा 1 नंबर आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे 2000 साधारणतः ह्याच्यामध्ये वाढ झाली आहे असं आपण म्हणतो. 2012च्या तुलनेत 4.6% वाढ झाली आहे. 2012 मध्ये जेवढी पशुधन होती 4.6%, आता सध्याच्या पशुधनामध्ये वाढ झाली. सध्याच्या पशुधनामध्ये 2012च्या तुलनेत 2019 मध्ये पशुधनाच्या याच्यामध्ये काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा. म्हणजे मागील पशुगणना कोणत्या वर्षी झाली तर संदर्भ 2012 लक्षात ठेवा. सध्याचा 2019 मध्ये रिपोर्ट आला. 2019 कोविडचा कालखंड 16 ऑक्टोबर 2019 मध्ये. हे पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये बघा हा 53,57,00,000 हा पण एक आकडा आहे पशूंचा. एकूण पशु आहे त्याच्यामध्ये सगळेच पशु आले बरं का पोरांनो, लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी जरी तुम्हाला एक वाक्य बोलला असेल पशुधनात म्हणजे पशूंच्या संख्येत भारत 1 नंबर आहे, भारताचा नंबर 1 आहे, याच्यामध्ये काही विशेष नाहीये. परंतु सगळ्या पशुमध्ये 1 नंबर आहे. परंतु तुम्हाला जर विचारलं मास्तर गाय आहे, गायीच्या संख्येत भारत 2ऱ्या क्रमांकावर आहे. गायीच्या संख्येत भारत काय आहे? 2ऱ्या क्रमांकावर आहे. म्हशी म्हटले म्हशी आहेत, हे बघा म्हशी आहेत. म्हशीच्या संख्येत भारत 1ल्या क्रमांकावर आहे. काय आहे? जगात म्हशींच्या संख्येत भारत 1ल्या क्रमांकावरती आहे. ही म्हैस झाली. आता म्हशीच्या मेंढीच्या बाबतीमध्ये बघूया. आता मेंढी, फक्त मेंढी जर घेतल्या जगातल्या तर इथं 3ऱ्या क्रमांकावरती भारत आहे. 3ऱ्या क्रमांकावरती भारत आहे मेंढी. जर शेळीच घेतली फक्त जगामध्ये शेळीच्या संख्येत आपला भारत हा 2ऱ्या क्रमांकावरती आहे. हा 2रा क्रमांक याचा लागतो. जर याच्या व्यतिरिक्त आपण शेळी घेतली, कोंबड्या घेतल्या, कोंबडी जर आपण घेतली तर कोंबड्याचा 7वा क्रमांक लागतो. 7वा क्रमांक लागतो. 7वा क्रमांक लक्षात ठेवा. पण याच्या व्यतिरिक्त जर आपण बदक घेतलेत, बदक वगैरे येतात त्याच्यामध्ये, बदक घेतले तर इथं ह्यांचा 5वा क्रमांक लागतो. 5वा क्रमांक लागतो. परंतु पोरा हो एक लक्षात ठेवा, ह्यांची सगळ्यांची जर टोटल केली तर कितवा क्रमांक लागतो? 1ला क्रमांक लागतो. परंतु जर भारतामध्ये जर आपण विचार केला, भारतामध्ये आपलं राज्य आहे. आता बघा हा भारत आहे. या भारताचा जर विचार केला आपल्या भारतामध्ये तर भारतामध्ये सर्वात जास्त पशुधनाची जर आपण संख्या जर पाहिली, पशुधन उत्तर प्रदेश मध्ये आहे. सर्वात जास्त कुठे आहे? उत्तर प्रदेश मध्ये आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्राचा हा 7वा क्रमांक लागतो. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का हा. जगामध्ये भारताचा 1 नंबर आणि भारतामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला? हा 7व्या क्रमांकाला महाराष्ट्र आहे. पशुधनात महाराष्ट्राचा 7वा क्रमांक लागतो. हे मुद्दा तुमच्या डोक्यासमोर ठेवला पाहिजे. आता बघा यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे पशुधनात वाढ झाली. कत्तलखाने किंवा मी तर असं सांगेल नर जनावरांपेक्षा मादी जनावरांची संख्या वाढली आहे पोरांनो.
सरळ ठोकताळा लक्षात ठेवायचे. आता गायी जर म्हटले, गायी आणि गुरे आता याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन गोष्टी असणार आहेत. मेल आणि फिमेल दोन गोष्टी असणार आहेत. गायी आणि गुरे हे दोन गोष्टी असणार आहेत. मग यामध्ये गुरांची संख्या जरी घटली असेल, कत्तलखाने वगैरे मध्ये गुरे नेले, पण गायी जी आहेत, गायी म्हणजे मादी जी आहे, त्या मादींची संख्येमध्ये आपल्याकडे वाढ झालेली या पशुगणनेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तुम्हाला हा मुद्दा परीक्षेला येणार आहे. भारतात सर्वात जास्त पशुधन कुठे आहेत? उत्तर प्रदेशमध्ये. त्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक लागतो. यामध्ये पशुधनामध्ये भारत जगामध्ये 1 नंबरवर आहे. गायीच्या संख्येत भारत कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या. म्हशीच्या संख्येत किती आहे? पहिल्या. मेंढीच्या संख्येत किती आहे? तिसऱ्या. शेळीच्या संख्येत किती आहे? दुसरा. कोंबड्याच्या संख्येत किती आहे? 7वा. आणि बदकाच्या संख्येत किती आहे? 5व्या क्रमांकावरती आपला भारत देश आहे. हेही आपण इथं विसरायला नकोय. आता बघूया आपण यामध्ये नेमकं काय आहे. पशुधनामध्ये जे काही पशुधन आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण तुम्हाला सरळ सरळ आकडेवारी मी सांगतो. आता बघा याच्यामध्ये काय आहे, इथं एकूण जी काही पशु आहेत, जी काही लाईव्हस्टॉक सेन्सेस आहे, लाईव्हस्टॉक सेन्सेसनं यामध्ये बघा लाईव्हस्टॉक सेन्सेस पॉप्युलेशन, लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन, पशु गणना याच्यानुसार यांची संख्या बघा किती आहे. 2019चं तुम्हाला मी टेबल दाखवतोय. हा कितीचं टेबल आहे? 2019चं टेबल आहे. 2019च्या टेबल नुसार हे थोडंसं तुम्ही बघा. ओके. आता यामध्ये इथं गोठ, एक सेकंद. ओके. इथं बघा एकूण संख्या टक्केवारीमध्ये इथं दर्शवली आहे तुम्हाला. एकूण संख्या कशामध्ये दाखवलेली आहे? प्रमाणामध्ये, टक्केवारीमध्ये दाखवलेली आहे. हे लक्षात ठेवा. किती आहे? एकूण शेळींची संख्या किती आहे? शेळी किती आहेत? डायरेक्ट 27.80% आहे. इथं बघा, इथं शीप बघा. ओके. आता यामध्ये बघा ही जी काही शीप आहे, या शीपची संख्या किती आहे? म्हणजे आपल्या मेंढपालन, मेंढी पोराहो, मेंढी जी असते ना, मेंढींची संख्या किती आहे? हे 13.78% आहे. म्हणजे बफेलो म्हणजे आपली म्हशी असतात. ओके. हे म्हशींची संख्या किती आहे? इथं 20.45% आहे. गायी आणि गुरे, गाय प्लस गुरे, ओके, यांची संख्या किती आहे? 35.94%. म्हणजे एकूण पशुधनामध्ये ह्यांचा वाटा किती आहे? तुम्हाला जर विचारलं एकूण पशुधनामध्ये म्हशींचा वाटा किती आहे, तर 20.45% म्हणावं. एकूण पशुपालनामध्ये मेंढींचा वाटा किती आहे, तर डायरेक्टली 13.78 म्हणावं. एकूण पशुपालनामध्ये शेळीचा वाटा किती आहे? 27.80%. इथं बघा ऑदर म्हणजे या ठिकाणी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे, 0.23% आहे. आणि इथं डुकरं आहेत, वराह पालन आहे. वराह म्हणजे या ठिकाणी 1.69%. एकूण आपल्या पशुधनामध्ये वराहाचा वाटा जर किती असेल तर 1.69%. म्हणजे पशुधनामध्ये सर्वात जास्त कोण आहेत बाबा? तर पशुधनामध्ये सर्वात जास्त जर तुम्हाला सरळ सरळ सांगायचं म्हणजे 1 नंबरला आपण घेतो गाय. इथं गाय व गुरे आहेत. गाई व गुरे आहेत. किती आहेत? 35.94% आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा इथं 27% आहेत शेळ्या. गाई नंतर शेळ्या आहेत. शेळी किती आहेत? 27%. ऍव्हरेज घेऊ चला. आणि त्यानंतर बफेलो किती आहेत? म्हशीची संख्या किती आहे? 20 पॉइंट आहेत. म्हशी जगात सर्वात जास्त म्हशी आपल्या भारतातच आहेत बरं का, लक्षात ठेवायचं. हे 20.45% आहे. 20.45 नंतर काय आहे? इथं मेंढींची संख्या घेऊया. म्हणजे मेंढींची संख्या आपण किती घेतली? 13.87%. लक्षात ठेवा मी काय बोलतो. 13.87% आपल्या भारतात मेंढ्या आहेत. आणि त्या मेंढीनंतर हे 4 मुद्दे झाले. त्यानंतर आहेत वराह म्हणजे डुक्कर. हे वराहांची संख्या आहे 1.69. आणि इतर मध्ये हे जे इतर आहेत 0.23%. 0.23% हे टक्केमध्ये आहेत. सगळे आकडेवारी तुम्हाला माहिती असावी. यामध्ये एकूण सर्वात जास्त पशुधनामध्ये आपल्या भारतात जेवढे पशु आहेत, वेगवेगळे प्रकारचे जेवढे पशु आहेत पोरांनो, त्या पशुपैकी सर्वात जास्त आपल्याकडे गाई गुरे आहेत. त्याच्यानंतर शेळ्या आहेत. त्याच्यानंतर म्हशी आहेत. त्याच्यानंतर मेंढ्या आहेत. त्याच्यानंतर वराह आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे इतर जे काही पोल्ट्री वगैरे वगैरे जे काही बाकीचे जे काही सर्व पशुगणनेमध्ये मोजले जातात त्यांची संख्या आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला ह्या टेबलवरून एक गोष्ट दिसते भावांनो. टेबलवरून एक गोष्ट तुम्हाला दिसते की बाबा एकूण जे काही पशुधन आहेत, हे पशुधनामध्ये एक लक्षात ठेवा, हे 2012चं पॉप्युलेशन आहे.
2012चा पॉप्युलेशन मिलियन मध्ये दिलेलं आहे, त्याला मराठीमध्ये तुम्ही दशलक्ष मध्ये करून टाकू. आता यामध्ये हे 2019चा आपण ह्याला पॉप्युलेशन म्हणूया, याच्यामध्ये पशुगणनेनुसार यामध्ये बघा. आता यामध्ये म्हणजे इथं ह्याला थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला थोडक्यात अजून थोडंसं लक्ष देता येईल. ओके, ओके, करेक्ट ना, दिसतंय ना? ओके, दिसतंय, करेक्ट ना? चलो, आता याच्यामध्ये बघा पोरांनो, हे लिहून घ्या बरं का, सगळ्या नोट्स काढा, लिहून घ्या, तुम्ही लिहिल्याशिवाय पर्याय नाहीये. एकूण आता बघा आपण आता यामध्ये इथं जी काही कॅटल आहे, उदाहरण गाय आहेत, गाई मराठीत लिहितो इथं पुढं म्हणजे तुम्हाला कळेल. इथं गाय आहेत, इथं हे सगळ्या म्हशी आहेत, इथं सर्व मेंढी आहेत, मेंढींची संख्या, इथं शेळी आहे, इथं पूर्ण वराह आहेत, वराह यानी की डुक्कर आहे. हे मिथुन नावाचा प्राणी आहे, मिथुन माहित असेल तुम्हाला. हे ॲक आहे, इथं घोडे आहेत, घोडे, हे मूल खेचर आहे, खेचर. ओके, या ठिकाणी डॉंकी म्हणजे गाढव आहे, गाढव. ओके, गाढव. आणि इथं उंट आहेत, कॅमल, उंट. ओके, हे सर्व प्राणी आहेत. मग ह्या प्राण्यांमध्ये तुम्हाला म्हणतात की गायींची संख्या बघा, एक इथं ग्रोथ दिलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा गायींची संख्या किती आहे, पॉप्युलेशन हे मिलियन मध्ये आकडेवारी, हे 2012चा हे आहे. 2012 मध्ये एकूण पशुधन किती होते तर त्यांनी सांगतायत की 2012 मध्ये पशुधन होते 512.6 मिलियन, 512.6 दशलक्ष एवढे पशु होते आपल्या भारतामध्ये. आणि त्यांनी असंही सांगतायत की त्याच्या तुलनेमध्ये 2019 मध्ये इथं बघा काय सांगतायत की हा जो काही भाग आहे इथं अवरेज बघा 535.78 मिलियन एवढे पशु आहेत, एवढे पशु आहेत. पण ह्या दोन्हीमध्ये ग्रोथ वाढ बघा, ह्या दोन्हीमध्ये वाढ किती झालेली आहे तर त्यांनी सांगतात की 4.6% मध्ये इथं करेक्ट घेतलेलं आहे, 4.6% बी येऊ शकतं, इथं 4.63% घेतलेलं आहे, 4.63%. म्हणजे 2012च्या तुलनेमध्ये इथं 2019 मध्ये किती 4.63%, 4.6% असेल तरी अवरेज मध्ये असतं, तिथं तेवढी वाढ झालेली आपल्याला दिसून येते, हे लक्षात ठेवा. आता बघा इथं हे जर आकडेवारी असेल 2012 मध्ये, इथं मायनस मध्ये म्हणजे मायनस झालंय, म्हणजे वाढलं नाही तर कमी झालंय. 2000 इथं बघा वराह 2012च्या तुलनेत 12.3% मायनस आहे, बरोबर आहे. त्यानंतर मिथुन बघा, मिथुन वाढलेत. त्यानंतर ॲक पण कमी झाले, 25% ॲकची संख्या कमी झाली. त्यानंतर घोडे बघा, घोडे तर 45% कमी आहेत. त्यानंतर खेचर प्राणी बघा, खेचर 57% कमी आहे. गाढव कमी झाले, 61% कमी झाले. उंट 37.5% कमी झाले. हे चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा ह्या पद्धतीनं. ओके, एवढं डीप मध्ये तुम्हाला येणार नाही भावांनो, मी सांगतो, पण एक सांगावं लागेल मास्तर म्हणून एकही मुद्दा सोडता येणार नाही आपल्याला, हेही महत्वाचं आहे. आता बघा तुम्हाला सांगतोय, हे जे काही पॉप्युलेशन आहे, हे जे काही पशुधन आहेत, हे पशुधन आपण बघूया कोणत्या याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला एक जे काही मेजर जे काही आहेत ते तुम्हाला महत्वाचे जे आहेत ते तुम्हाला देण्यात आलेले आहेत. इथं लक्षात ठेवा, याच्यामध्ये बघा कोणत्या याच्यामध्ये 7 to 19 मध्ये, इथं 7 आहे, 12 आहे आणि 19 मध्ये कोणत्या प्राण्यांची किती संख्या आहे हे दिलेलं आहे. हे तीन याच्यामध्ये एक ऍड केले, मी जाणून बुजून ऍड केले. इथं बघा, इथं हे 2007 मधली आकडेवारी आहे. ही कधीची आहे, ही 2007 मधली आकडेवारी आहे. इथं 2007 लिहितो, इथं वर आहे बघा, इथं ही आकडेवारी आहे 2012ची. 2012 मध्ये इथं 529 होते, इथं 512 मध्ये आलो आपण, 512 मिलियन झालं. 2000 इथं कमी झालं, पण इथं 2019 मध्ये 535.78 मिलियन एवढी पशुधन संख्या झाली. मग यामध्ये डायरेक्टली त्याने कोणत्या पशुची संख्या किती आहे हे तिनं दिलेलं आहे, मिलियन मध्ये दिलेलं आहे. मग याच्यामध्ये त्याने असं सांगतायत की एकूण भारतामध्ये गायींची संख्या 192.49 मिलियन आहे. त्यानंतर बफेलोज म्हणजे म्हशींची संख्या 119.85 आहे. त्यानंतर जी काही सीप म्हणजे मेंढी आहे 74.26 आहे मिलियन.
148.88 मिलियन शेळ्या आहेत, 9.6 मिलियन, याच्यामध्ये 9.6 मिलियन जर घेतलं याच्यामध्ये वराह आहे म्हणजे डुक्कर हा प्राणी आहे, लक्षात ठेवा. हे सर्व जे आहेत याच्यामध्ये त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग याच्यामध्ये बघा दुसरा एक महत्वाचा मुद्दा, पुढची पीपीटी घेतो, काय सांगतो ते बघा. याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो की भारतामध्ये जेवढे पशुधन आहेत, हे पशुधन आपण जर विचार केला, हे पशुधन आपल्या भारतातील 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश याच्या संबंधित आहेत. 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश याच्या संबंधित आहेत. ह्यांनी काय सांगते पुराहो की बाबा लिव्हस्टॉक पॉप्युलेशन यानी की पशुगणना 2012 आणि या 2019 ची जी काही मेजर म्हणजे जास्तीत महत्वाची जी काही राज्य आहेत ते महत्वाची राज्य तुमच्या समोर मी देतोय. काय सांगताय, हे महत्वाची राज्य आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आपल्याला महत्वाचं काय, आकडेवारी काही घेणं देणं नाही. तुम्ही काही एमपीएससी किंवा डिग्री लेवलची परीक्षा नाही देत, तुम्ही डिप्लोमा लेवलची परीक्षा देताय, पण ह्याच्यातली आकडेवारी आपल्याला खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा 1 नंबरला कोणतं राज्य आहे असं म्हणतायत. आता 1 नंबरला येलो लाईन आहे आणि इथं एक बघा 2 पिवळा कलर आहे आणि करडा भगवा कलर आहे. लक्षात आलं, 2 कलर तुमच्या समोर आहेत. मग ह्यांनी इथं बघा, इथं 2012 भगवा कलर 2012 साठी आहे आणि येलो कलर जो आहे, हा पिवळा कलर जो आहे तो आहे 2019 साठी आहे. मग इथं आलेख स्वरूपामध्ये जर आपण समजून घेत असताना बघा, उत्तर प्रदेशची संख्या बघा, पशुधन संख्या बघा, राजस्थानची बघा, मध्य प्रदेशची बघा, पश्चिम बंगालची बघा, बिहारची बघा, आंध्र प्रदेश बघा, महाराष्ट्र बघा, तेलंगणा बघा आणि कर्नाटका आणि गुजरात, हे एकूण टॉप 10 राज्य आहेत. मग याच्यामध्ये मी असं का सांगू नये तुम्हाला की बाबा ही जी राज्य आहेत याच्यामध्ये आपण थोडंसं ह्याला मोठं करूया, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली म्हणजे दिसायला पण सोपं जाईल, म्हणून मी तुम्हाला सांगतोय पोरांनो इथं लक्ष द्या. ओके, हे थोडंसं तुम्हाला मी मोठं करून सांगतोय. येस, करेक्ट ना, समजतंय ना तुम्हाला, समजतंय. हे थोडंसं किचकट आहे पण समजेल. मी तुम्हाला सांगतो जे एकदा पहिलीचं लेकरू आहे ना त्याला सुद्धा समजलं पाहिजे. याच्याशिवाय हे सोपा भाग तुम्हाला डेमो घेऊन कोणी बी शिकवणार आहे. सोपा म्हणजे काय, हे घेतला डेमो, हा चला घ्या म्हणतील, पण जे अवघड भाग आहे, जर अवघड भाग आपल्याला समजत असेल, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं एक प्रश्न हा तुमचा या ठिकाणचा फिक्स आहे, याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. करेक्ट. आता यामध्ये 1 नंबरचं बघा काय आहे, हे आहे उत्तर प्रदेश. अरे भारतात सर्वाधिक पशुधन कोठे आहेत, भारतात सर्वात जास्त पशुधन कोठे आहेत, प्रश्न आयएमपी आहे. हृदयात ठेवा, हृदयात नसेल तर डोक्यात तरी ठेवलं तरी चालतंय. डॉक्टर लोक तुम्ही सगळे काही प्रॅक्टिस करणारे आहेत, काही ओके काही परीक्षा देणारे आहेत, पण डॉक्टर लोक आहेत तुम्ही सगळे, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. बरोबर आहे का डॉक्टर? ओके. आता आमचे ओके असे भरपूर मित्र कंपनी आहे, डॉक्टर आहेत, त्यांनी खूप मला मदत केली. ओके, आता यामध्ये युवराज सर असेल किंवा त्यांचे सहकारी असतील सगळे. ओके, आता बघा यामध्ये बघा हे उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश 1 नंबर आहे भारतात. बघा काय बोलतोय. 2 नंबरला राजस्थान आहे, 3 नंबरला मध्य प्रदेश आहे, 4 नंबरला पश्चिम बंगाल आहे, 5 नंबरला बिहार आहे, 7 नंबरला आंध्र प्रदेश आहे, सॉरी 6 नंबरला आंध्र प्रदेश आहे आणि 7 नंबरला आपला महाराष्ट्र आहे. म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त पशु उत्तर प्रदेशमध्ये. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागते भाऊ? 7वा क्रमांक लागते. मग मी सांगेल भारतात सर्वात जास्त पशु जे आहेत ना, हे पहिल्या टॉप 7 म्हणल्या जी काही टॉप 10 जरी म्हणू, या राज्यामध्ये सर्वात जास्त आहेत. यांनी सांगतायत की 2012 ची तुलना तुमच्या समोर आहे. ही जी पीडीएफ आहे भावांनो, कोणी तयार केलेली नाहीये. ही पीडीएफ ज्यांनी ही पशुगणना केली, पशुधन मंत्रालय ह्यांची जी पीडीएफ आहे डायरेक्ट काढली आणि त्याच्या समोर तुमच्या समोर आहे. याच्यामध्ये चुका अजिबात असणार नाहीयेत, याच्यामध्ये काहीच विषय नाहीये. हे डायरेक्टली एकदम मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. इंग्लिश मधून आहे, तुम्हाला मराठीतून सांगतोय, हे लक्षात ठेवा. ओके, हे सर्व पॉप्युलेशन म्हणजे एक संख्या आहे यांची, लक्षात ठेवा. हे राज्य आहेत, सर्वाधिक म्हणजे पशु कुठे आहेत याचे राज्य आहेत. हे 2012 मध्ये कोणत्या राज्यात किती पशु होते, म्हणजे काय म्हणते, उत्तर प्रदेशमध्ये 68.7 मिलियन होते. मिलियन म्हणजे दशलक्ष एवढे होते. ओके, आता बघा यामध्ये इथं बघा इथं किती झाले, उत्तर प्रदेशमध्ये किती झाले, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 12च्या तुलनेत 19 मध्ये पशु कमी झालेत. डेंजर काम आहे का नाही भावांनो? पशुधन कमी झाले.
यामध्ये रोगराई असेल, काही असू शकतं रे, अनेक कारण असू शकतात. कत्तलखाने हा प्रमुख घटक आहे पोरांनो याच्यामध्ये. जोपर्यंत भारतातले कत्तलखाने बंद होत नाहीत तोपर्यंत पशुधन वाढणार नाहीत, ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. लक्षात ठेवा. लक्षात आलं? म्हणजे हे अशीच आकडेवारी आपल्याला घटणं वाढवणं हे चालू राहणार. परंतु मुख्य घटक आहे तुमचे कत्तलखाने. कत्तलखाने टोटल बंद करा. बीफ, पोर्क, चिकन यांच्या निर्यातीवरती कुठेतरी थोडाफार बंधने आणा, आळा आणा. मग पशुधन कसे वाढत नाही बघूया. यामध्ये बघा राजस्थानमध्ये -66, राजस्थानमध्ये सुद्धा 2012च्या तुलनेत कमी झालेत. वाढलेत कुठं? मध्य प्रदेशमध्ये. ग्रेट काम केलं मध्य प्रदेशमध्ये. इथं वाढलेत 11.81% वाढलेत. पहिल्या 2 राज्यामध्ये मायनस आहेत. आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा, म्हणजे वेस्ट बंगाल म्हणजेच पश्चिम बंगाल राज्य, यामध्ये सध्या सर्वात जास्त मी सांगेल 23% इथं वाढ आहे. किती टक्क्यांनी वाढ आहे? 23.32% वाढ आहे. बिहारचं बघूया, बिहारमध्ये 10.67 वाढ आहे. आंध्र प्रदेशमध्ये भावांनो 15.79 वाढ आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात बघूया, महाराष्ट्राचं दुर्भाग्य बघा पोरांनो, या महाराष्ट्रामध्ये मायनस नाही ती एक गोष्ट आहे, 1.61% वाढ आहे. हे महत्वाचं आहे आपल्याला. हे महत्वाचं आहे आपल्याला. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. करेक्ट? हे महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो भावांनो, हे जी काही लाईव्हस्टॉक सेन्सेस आहे, हे जी काही आकडेवारी आहे, ही आकडेवारी खूप महत्वाची असते, आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना हे झालं पूर्ण संख्या. महाराष्ट्र 10व्या क्रमांकावरती, गुजरात आहे 9व्या क्रमांकावरती, कर्नाटक आहे, इथं 8व्यावरती तेलंगणा आहे. ओके. त्यानंतर बघा मी घेतोय पुढचा मुद्दा. ओके. आता बघा याच्यामध्ये आपण पोल्ट्री पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये बघूया, म्हणजे कुक्कुटपालन. ओके. कुक्कुटपालनाच्या बाबतीमध्ये बघूया, पोल्ट्री पॉप्युलेशन असं सांगतायत. आता बघा कोंबड्यांची संख्या, थोडंसं झूम करू. बरोबर, लक्ष द्या. कोंबड्यांची संख्यामध्ये सर्वात जास्त भारतात कोंबड्या कुठे आहेत? तामिळनाडूमध्ये, IMP. कोंबड्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? 5वा. हा घटक IMP आहे, लक्षात ठेवा. एवढंच करायचं आहे आपल्याला. डिप्लोमावरची परीक्षा द्यायची आहे, PhD नाही करायची आहे. तुम्हाला एक तर हे विचारेल, सर्वात जास्त कोंबड्या भारतात कुठे आहेत? तामिळनाडू राज्य, नाहीतर महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये कितवा क्रमांक लागतो तो एक राज्य, म्हणजे 5वा क्रमांक. 2 नंबरचा आंध्र प्रदेश, 3 नंबर तेलंगणा, 4 नंबर पश्चिम बंगाल आणि 5 नंबरला महाराष्ट्र. 6व्या नंबरला कर्नाटक, 7व्या नंबरला आसाम, 8व्या नंबरला हरियाणा, 9व्या नंबरला केरला आणि 10व्या नंबरला ओडिशा. ओडिशा आहे. मग यामध्ये बघा फक्त महाराष्ट्रामध्ये, पोल्ट्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय झाले? महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये 2012च्या तुलनेमध्ये कमी झाले. मग महाराष्ट्रामध्ये 77.8 मिलियन 2012ला होती, आता 74.3, 77.8 आहे, 74.3 म्हणजे कमी झाले 2012च्या तुलनेत. पोल्ट्री म्हणजे कोंबड्यांची, पक्ष्यांची, जे पोल्ट्रीमध्ये कोंबड्या वगैरे येतात त्याच्यामध्ये ही संख्या काय झालेली आहे? कमी झालेली आहे. हे मुद्दा IMP करून मी पुढे जातो. वहीमध्ये नोट करा, नोट डाऊन करा, परीक्षेमध्ये येऊ शकतं. त्यानंतर बघा महत्वाचा मुद्दा घेतो आपल्या गायींबद्दल. गाय दिसते, कॅटल. ओके, गाय दिसते, गायींची संख्या बरोबर एक सिंबा. आता गायींची संख्या तुम्हाला दिसते. या गायींची संख्येमध्ये गुरांची आणि गायींची संख्या 192.49 दशलक्ष. ओके. आपल्या भारतात एकूण पॉप्युलेशन आहे 192.49 मिलियन. ओके, सांगतो, एकच मिनिट हे बघून घ्या. ओके. चला. ओके, एक दस्ती पाहिजे होती. ओके. आता बघा काय सांगतोय याच्यामध्ये, टोटल कॅटल म्हणजे एकूण गायींची संख्या. टोटल कॅटल, एकूण गायींची संख्या किती आहे?
192.49 दशलक्ष, म्हणजे एकूण संख्या गायींची, इथं गाय आहे यांची एकूण संख्या आहे 192.49 दशलक्ष, मिलियन कंसात मिलियन आहे. ओके, काय आहे? मिलियन आहे. ओके, कळतंय ना रे पोरांनो? आता याच्यामध्ये असं सांगतायत एकूण जी काही गुरे आहेत, आता बघा याच्यामध्ये गुरेन संख्या, याच्यामध्ये मेल आणि फिमेल असेल, याच्यामध्ये गुरे असतील आणि याच्यामध्ये मादी गुरे असतील. आता मादी गुरे आणि गुरे दोन आहेत. एकूण गायींची संख्या आहे, याच्यामध्ये गायी आणि गुरे आपण घेतो, मेल आणि फिमेल घेतो. याच्यामध्ये सांगतायत याने एकूण गुरांमध्ये एक साधारणतः 0.8% वाढ झाली. किती टक्क्याने वाढ झाली? 0.8% वाढले. हे सगळे एकूण वाढ 2012च्या तुलनेमध्ये किती? 0.8% वाढले. याच्यामध्ये नर आणि मादी, हे नर आहेत, हे मादी गुरे आहेत. यामध्ये तुम्हाला सांगत असताना मादी गुरांची संख्या 8% वाढली आहे, सॉरी माफ करा, 18% वाढली. किती टक्क्याने? 18% वाढ झाली याच्यामध्ये. पण या गुरांमध्ये म्हणजे मेल मध्ये एवढी भरमसाठ मध्ये घट झाली मित्रांनो. जवळपास तुम्हाला सांगतो एक 30.8%, किती? 30.8%. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 30.8% याच्यामध्ये घट दर्शविते आपल्याला. 30.8% एक लक्षात ठेवायचं, जवळपास. ओके, 30.1 साधारणतः एवढ्या टक्केवारीनं हे कमी आहे. आपण असं सरासरी आपण ॲव्हरेज याच्यामध्ये घेऊ शकतो. 0.8% याच्यामध्ये एक साधारणतः हे कमी आहे असंही आपण म्हणू शकतो. लक्षात ठेवा. ओके, आता बघा यामध्ये एकूण पशुधनामध्ये ह्या गायीचा वाटा किती आहे? तर एकूण 36% ह्या गायी आहेत आपण असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा पुढचा घेतो या गायींच्या संख्येमध्ये. गायींच्या संख्येमध्ये हे महत्वाचं आहे बरं का, एक लक्षात ठेवा, हे महत्वाचा मुद्दा आहे. हे तुमच्या समोर थोडंसं वर नेतो, म्हणजे तुम्हाला गायींची संख्येमध्ये जी महत्वाची राज्य आहेत त्या महत्वाच्या राज्यावरती आपल्याला फोकस करता येऊ शकतं. आता महत्वाची राज्य म्हणजे कसे? आता गायींच्या संख्येमध्ये जर तुम्हाला विचारलं, हे आहे आपल्याकडची गाय, यामध्ये गाय आहे, तुम्हाला विचारलं गायींच्या संख्येत सर्वात जास्त कोणतं राज्य अग्रेसर आहे? तर पश्चिम बंगाल, वेस्ट बंगालमध्ये सर्वात जास्त गायी आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त गाय आहेत. मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहेत. बिहारमध्ये जास्त आहेत. महाराष्ट्राचा गायींच्या संख्येमध्ये गायी आणि गुरे याच्यामध्ये 5वा क्रमांक लागतो. हा मुद्दा IMP आहे, लक्षात ठेवा. कारण की आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्वाचं स्थान आहे. गायींची एकूण संख्या किती आहे असंही विचारू शकतात. गायींची एकूण संख्या 19 मिलियन आहे, 19 दशलक्ष आहे, हेही लक्षात ठेवा. जे की चेंज याच्यामध्ये किती झालेली आहे? 15.18% चेंज याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. हे लक्षात ठेवा. कुठं? याच्यामध्ये. हे वेस्ट बंगालचं सांगतोय मी, हे वेस्ट बंगालचं सांगतोय मी. एकूण कुणा सांगतोय? वेस्ट बंगालचं सांगतोय. आणि ह्याची एकूण गायींची संख्या ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितली 192.49 मिलियन आहे. 192.49 मिलियन याच्यामध्ये मादी गुरे आणि नर गुरे आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी लगेच सांगितलं गायींच्या संख्येमध्ये सर्वात जास्त या पश्चिम बंगालचा 1 नंबर आहे आणि महाराष्ट्राचा कितवा आहे? 5वा क्रमांक आहे. त्यानंतर मी पुढे घेतो बघा, बफेलो. बफेलो म्हणजे म्हैस. बफेलो यानी की म्हैस आहे. ओके, म्हशींची संख्या बघा, तडजोड याच्यामध्ये नाहीये. जगात सगळ्यात जास्त म्हशी आपल्या भारतातच आहे दोस्तांनो, लक्षात ठेवा. म्हणून म्हशीसाठी राखीव असलेलं एकमेव संवर्धन क्षेत्र कोपेला कोलामार्का हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? कोपेला कोलामार्का हे आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. कोपेला कोलामार्का हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ह्याच्यासाठी राखीव संवर्धित क्षेत्र आहे आपण असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं एकूण पशुधनाच्या 20.5% म्हशी आहेत. किती? एकूण पशुधनाच्या जर आपण डायरेक्ट ॲव्हरेज काढला, एकूण पशुधनाच्या 20.5%, 20.5% म्हशी. ओके, हे जर हे हा प्राणी आहे एकूण पशुधनात, एकूण पशुधनात म्हशींची संख्या किती आहे? तर 20.5%. ही तर लक्षात ठेवायचं आहे. अबाउट 20.5% ऑफ द टोटल. ओके, लाईव्हस्टॉक इज द आपण म्हणू शकतो याच्यामध्ये. ओके, एकूण पशुधनामध्ये यांची संख्या किती आहे? एवढी आहे.
ओके, अबाउट 20.5% आहे. ओके, इथं बघा 20.5% आपण याला म्हणू शकतो मराठीमध्ये. ओके, करेक्ट. आणि एकूण बफेलो म्हणजे टोटल बफेलोंची संख्या, टोटल बफेलो पॉप्युलेशन जे आहे हे आपल्या देशाचं म्हणताय. एकूण कंट्रीमध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये किती आहे तर एकूण 109.85 मिलियन म्हणजे 109.85 दशलक्ष हे 2019 मध्ये एवढ्या म्हशी आपल्या भारतामध्ये आहेत. ओके, लक्षात ठेवायचं. करेक्ट. आता बघा यामध्ये एक वाढ कितीनं झालेली आहे, फक्त बफेलोंची वाढ म्हणजे टोटल मशीनची वाढ झाली आहे 2012च्या तुलनेमध्ये साधारणतः 1.1% वाढ झाली. फक्त 1.1% म्हशी वाढल्यात. आणि यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे फिमेल बफेलो म्हणजे मादी पॉप्युलेशन सांगतोय. फिमेल बफेलो यामध्ये बघा, फिमेल बफेलो असेल किंवा मेल बफेलो असेल याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वाढ पाहताना दिसते. ह्याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे ते आपण बघूया. याच्यामध्ये किती टक्क्यांनी ॲव्हरेजने कितीने वाढले याच्यामध्ये बघू. आता बघा यामध्ये साधारणतः एक मादी म्हशी जी आहेत 8.61 ने वाढ झाली. 8.61 मादी, लक्षात ठेवा, मादी म्हशी. ओके, 8.61 ने वाढ झाली. पण यामध्ये ही जी काही मेल आहे, मेल बफेलो जी आहे, ही जी रेडा आहे, रेडा यांची मायनस मध्ये इथं 42.35% हे कमी झाले. काय झाले इथं, हे कमी झाले असं आपण ॲव्हरेज मध्ये म्हणू शकतो. 42 पॉइंट म्हणजे इथून तिथून बघा मादींची संख्या वाढली आहे पण बफेलोंची मेलची संख्या काय आहे याच्यामध्ये पण कमी आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, घटलं आहे, नरांची संख्या एकूण घटली आहे असंही आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये बघा सरळ सरळ सगळ्यात जास्त जी काही आपण ॲव्हरेज मध्ये जर घेतलं, ॲव्हरेज मध्ये जर आपण याच्यामध्ये जर तुमच्या समोर मांडलं मी, ॲव्हरेज मध्ये साधारणतः हा जो भाग आहे सर्वात जास्त म्हशी कुठे आहेत, वॉटर बफेलो. हिला खायला प्यायला पाण्यात बसायला खूप आवडतं ही वॉटर बफेलो. आता डॉक्टर लोक आहेत, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे म्हशीचं काय काय काम माहिती आहे. ओके, बरोबर आहे का सिम्बा. आता याच्यामध्ये हा उत्तर प्रदेश आहे, इथं राजस्थान आहे, हे गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, बिहार आहे आणि आंध्र प्रदेश आहे. बघा पशुधनात जेवढा क्रमांक आहे तेवढाच म्हशींच्या संख्येत सुद्धा महाराष्ट्राचा क्रमांक आहे, हे लक्षात ठेवा. म्हशींच्या संख्येत महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर, IMP. उत्तर प्रदेश 1 नंबरवरती. ओके, 2 नंबरला राजस्थान. इकडे मुर्रा म्हैस खूप आढळते बघा इकडं उत्तर प्रदेशमध्ये. एकूण जर तुलना केली तर याच्यामध्ये ॲव्हरेज महाराष्ट्राचं बघूया. महाराष्ट्र 1.7%, 0.17% याच्यामध्ये चेंजेस आपल्याला दिसतात. 0.17% आपल्याला हे चेंजेस दिसतात. हे लेक्चर झालं की ही PDF मी तुम्हाला देणार आहे बरं का, काळजी करू नका. ही PDF पूर्ण मी तुम्हाला देतो. याच्यावर जर लेक्चर दिसत नाही कारण की ह्याचे नोट्स काढून आपल्याला थोडं बघल्याशिवाय पर्याय नाहीये. ओके, करेक्ट आहे याच्यामध्ये बघा. ओके, डन. आता पुढे येतो बघा याच्यामध्ये. आता टोटल मेंढ्या बघा, मेंढ्या दिसतायत तुम्हाला इथं, मेंढ्या दिसतायत, दिसत असतील तर बघा, नसत दिसत तर तरीही बघा. मेंढ्यांची संख्या आपल्याकडे मेंढ्या आहेत. एकूण पशुधनात 13.8% मेंढ्या आहेत अबाउट. ओके, 13.8% मेंढ्या एकूण पशुधनात आहेत. मराठीत सांगतो, एकूण पशुधनात एवढ्या मेंढ्या आपल्याला पाहायला भेटतात, 13.8%. टोटल मेंढ्या किती आहेत, 74.26 मिलियन म्हणजे 74.26 दशलक्ष एवढ्या आहेत आपण म्हणू शकतो. आता बघा यामध्ये असंही सांगता येईल वाढ याच्यामध्ये किती टक्क्याने झालेली आहे तर 14.13% याच्यामध्ये वाढ झाली. किती, साधारणतः 14.13%. इथं बघा, हे बघा रे, ह्याच्यात वाढ आहे बरं का, ही वाढ एकूण याच्यामध्ये वाढ किती झाली आहे म्हणजे 2012च्या तुलनेमध्ये वाढ झाली आहे 14.13%. बस. आता मेंढ्यामध्ये बघूया सिम्बा, हे मेंढ्या आहेत आणि या मेंढ्यामध्ये साधारणतः तुम्हाला सांगत असताना एक वाक्य बघा, याच्यामध्ये सर्वात जास्त मेंढ्या कुठे आहेत तर हे तेलंगणा राज्य. म्हणजे तेलंगणा राज्य म्हणजे आताच आहे भावांनो. 2014 मध्ये ह्या आंध्र प्रदेश मधून तेलंगणाची निर्मिती झाली. तेलंगणा सगळ्यात जास्त म्हणजे मेंढ्या कुठे आहेत तर सर्वात जास्त मेंढी तेलंगणा आहे. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक हा महत्वाचा आहे, 7वाच क्रमांक महाराष्ट्राचा मेंढ्यामध्ये सुद्धा आहे, लक्षात ठेवा. ओके, बदल काहीच नाहीये, 3.87% आहे. हेही महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मला एक गोष्ट डोक्यात ठेवा, बाकी नाही वाचलं तरी चालेल पण 1 नंबर आणि महाराष्ट्र कितव्या नंबरवर आहे ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा पोरांनो. ओके, त्यानंतर तुमची आवडती शेळी.
आमच्याकडे उस्मानाबादी शेळी आहे, आमच्याकडे उस्मानाबादी शेळी आहे भाऊ. तुमच्याकडे आहे का रे उस्मानाबादी? डॉक्टर साहेब उस्मानाबादी शेळी माहिती आहे ना तुम्हाला? बरोबर आहे काय? बघा यामध्ये जे काही शेळ्या आहेत आमच्याकडे उस्मानाबादी शेळी, आशिया खंडातील सर्वाधिक शेळ्या आमच्याकडे आहेत. एकूण पशुपैकी 27.8% सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलेले 27.8% आहेत. हे अबाउट जवळपास 27.8% शेळ्या आपल्या एकूण पशुधनापैकी आहेत. टोटल गोट पॉप्युलेशन यानी की टोटल शेळ्यांची संख्या किती आहे? 148.88 मिलियन, 148.88 दशलक्ष. ओके, दशलक्ष एवढ्या शेळ्यांची संख्या आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. ओके, करेक्ट. इथपर्यंत काही डाऊट्स आहे? नाहीये. ओके, एकूण वाढ झालेली आहे 10.14% याच्यामध्ये आपल्याला वाढ दिसते. दुसरी एक गोष्ट बघा, याच्यामध्ये शेळ्यांची संख्या जी आहे हे राजस्थानचा पहिला क्रमांक शेळींच्या बाबतीत, दुसरा क्रमांक वेस्ट बंगालचा, महाराष्ट्राचा तिसरा महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागला बघा. इथं चेंज झालं, 7व्यावरून महाराष्ट्र शेळ्यांच्या संख्येमध्ये 6व्यावरती आला. म्हणजे 1 नंबर लक्षात ठेवा आणि 6वा क्रमांक तुम्ही लक्षात ठेवा, बाकी काही घेणं देणं नाहीये. चलो नेक्स्ट मुद्दा बघा, डुकरांची संख्या बघा. टोटल डुकरांचं पॉप्युलेशन बघा, टोटल डुकर किती आहेत? एकूण डुकरांचं जर पाहिलं 9.6 मिलियन आहेत, 9.6 मिलियन. ओके, एक साधारणतः एक जर आपण डुकरांची संख्या जर पाहिली एकूण वराह पालनामध्ये तर एकूण 17% वाटा आहे त्यांचा. किती टक्के वाटा आहे? 17% जवळपास त्यांचा. सॉरी माफ करा, 17% नाही, सॉरी 17च म्हणतोय, पॉइंट आहे इथं. 1.7% किती वाटा आहे? 1.7% बरं का, एवढं नॉर्मल वाटा आहे. 1.7%, माफी असावी, 1.7%, 9.6 मिलियन आहे, म्हणजे कमी आहे खूप. ओके, एवढा वाटा आहे. आणि याची 12% याच्यामध्ये घट झाली आहे. 12% ॲव्हरेज बघा इथं 12% याची घट झाली आहे. एवढी संख्या आहे. याच्यामध्ये बघूया आपण सर्वाधिक हे डुकर कुठे आहेत. मला तर वाटतं आसाम बिसामला असेल डुकर सर्वात जास्त. इकडेच असतात डुकर, आपल्याकडे नसतात जास्त. आपल्याकडे नालीत बसणारे जास्त असतात, बरोबर आहे का? मग यामध्ये नालीतली डुकर म्हणजे आपल्याकडे जी काही अलकमळी वगैरे जात आहेत त्या जाती. इथं बघा आसाम 1 नंबर आलंच बघा. 2 नंबर झारखंड, मेघालय, वेस्ट बंगाल, चंदीगड, उत्तर प्रदेश, ओके, नागालँड, बिहार, कर्नाटका आणि मिझोराम. इथं महाराष्ट्र नाहीच की भाई, लक्षात ठेवा. महाराष्ट्र खूप टॉप 10 मध्ये नाहीये, म्हणजे खूप मागे असेल महाराष्ट्र या डुकरांच्या संख्येमध्ये. सर्वात जास्त डुकर कोठे आहेत जर असा प्रश्न पडला तर ह्याच्यासाठी आसाम हे लक्षात ठेवायचं. 1 नंबरचा हा मुद्दा आहे. ओके, करेक्ट. चलो नेक्स्ट मुद्दा आहे कॅमल म्हणजे उंट. उंटांची संख्या 0.25 मिलियन आहे. 0.25 मिलियन आहे. यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे सर्वात जास्त घट झाली म्हणजे साधारणतः 31.1% ही घट झाली आहे. ओके, किती टक्क्यांनी? 31.1% याच्यामध्ये आपल्याला घट झालेली आपल्याला दिसते. करेक्ट. म्हणजे एकूण संख्या उंटांच्या संख्येमध्ये डोळे झाकून म्हणा राजस्थान 1 नंबर आहे. महाराष्ट्राचा पत्ता नसेल याच्यामध्ये. डोळे झाकून राजस्थान 1 नंबर आहे, कारण की उंटाला वाळवंटाचं जहाज म्हणतो आपण. म्हणजे वाळवंटाचं जहाज जर असेल राजस्थान 1 नंबर, गुजरात 2 नंबर, हरियाणा आणि उत्तर प्रदेश म्हणजे भारताच्या या साईडचे सगळे राज्य येणार तिथं. वरच्या साईडचे भारताच्या या साईडचे राज्य याच्यामध्ये येऊ शकतात. ह्या उंटांच्या बाबतीमध्ये वाळवंटातच सापडेल, फक्त एवढं लक्षात ठेवा. ओके, करेक्ट पोराहो. हॉर्स घोडे वगैरे आहे त्याच्यामध्ये. खेचर घोडे यांची एकूण संख्या घेतलेली आहे. एकूण संख्या खेचर वगैरे घोडे जर घेतले तर उत्तर प्रदेशचा क्रमांक आहे. खेचर घोड्या यांच्या याच्यामध्ये हॉर्स असेल. ओके, हॉर्सची संख्या 85 संख्या असेल. हे टेट्स आहे त्याच्यामध्ये. घोड्यांमध्ये महाराष्ट्र 6वा आहे, जवळपास 6वा आणि 7वाच आहे. 6वा आणि 7वा. उत्तर प्रदेश मेजर, सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशमध्ये पशु आहेत. मग सगळ्यात जास्त याच्यामध्ये हे आहेत, लक्षात ठेवा. ओके, करेक्ट पोराहो. डॉंकी म्हणजे गाढव. गाढवांची संख्या बघा. कुणाची संख्या आहे? गाढवांची संख्या. गाढवात महाराष्ट्र 2 नंबर. गाढवांच्या संख्येत महाराष्ट्र 2 नंबर बघा ना. डॉंकी राजस्थान 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर. 1 नंबर आणि 2 नंबर एवढंच.
फक्त एवढंच डोक्यात, संशोधन करू नका. संशोधन केलं की मेला, लक्षात ठेवा. संशोधन केलात तर मेलात. एकही संशोधन करू नका. आपल्याला विचारणारच आहे हे संख्या सर्वात जास्त कुठे आहे, 2 नंबरला कोणता आहे, हेच विचारणार आहेत. ओके, बाकी काहीच विचारणार आहे. आकडेवारी सुद्धा तुम्हाला विचारत नाही. एवढा सोपा पेपर असतंय. ओके, करेक्ट. चलो, मिथुन. मिथुन माहितीये का? मिथुनचं पॉप्युलेशन घेऊया. मिथुन किती आहेत? इथं बघा, इथं दाखवलंय. मिथुनची एकूण संख्या आहे 3.9 लाख आहे. 3.9 लाखात संख्या आहे. खूप कमी आहे लाखात संख्या. आणि याच्यामध्ये लाखात म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला असा मुद्दा म्हणेल की याच्यामध्ये बघा, हा जो मुद्दा आहे अरुणाचल प्रदेश 1 नंबरला आहे. याच्यामध्ये मिथुन. ओके, नागालँड, मणिपूर, मिझोराम म्हणजे 7 सिस्टरकडे, भारताच्या पूर्वेकडील राज्यामध्ये हे प्राणी आढळते आपल्याला. मिथुन. ओके, बरोबर. हे जास्त हे नाहीये म्हणून थोडंसं फास्ट घेतोय, बाकी काही विषय नाहीये. ऍक बघा, ऍक मध्ये इथं तुम्हाला सांगतो ऍक मध्ये नेमकं काय काय आहे. ओके, आता ऍक हा सुद्धा प्राणी आहे. ऍक पॉप्युलेशन आहे 58 ओके हजार. ओके, किती आहे? 58,000 म्हणजे खूप कमी आहे. खूप कमी आहे. ओके, 58,000 एवढे आहेत फक्त ऍक आपल्या भारतामध्ये. म्हणजे किती कमी झाले मला सांगा. ऍक नावाचा प्राणी तुम्हाला जर बघायचा असेल तर याच्यावरती बघून घ्या तुम्ही, डायरेक्टली गुगलवर सर्च करून बघून घ्या. यामध्ये ऍक कुठे आढळतात? जम्मू काश्मीर, 2 नंबर अरुणाचल प्रदेश, 3 नंबर सिक्कीम, 4 नंबर हिमाचल प्रदेश आणि 5 नंबर वेस्ट बंगाल. याच्यामध्येच ऍक आहेत. पोराहो, आपल्याकडे ऍकची संख्या जास्त नाही. लक्षात आलं? जास्त नाहीये. आपल्याकडे गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या एवढा आहे. ही झाली पशुगणना. हे डेमो लेक्चर मी तुम्हाला दिलेलं आहे. जे नवीन आहेत ह्या तुम्ही लेक्चर पाहताय, लेक्चर पाहून झालं तर तुम्ही डायरेक्ट सगळं लेक्चर पाहणार आहेत, याच्यामध्ये काही शंका नाही. तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बॅच आज 2 दिवस मी तुम्हाला ह्याची किंमत तुम्हाला मी ह्याची जी काही परचेस आहे, हे परचेस मी तुम्हाला फक्त आणि फक्त कितीमध्ये दिलेलं आहे? 1499 मध्ये दिलेलं आहे. हे 1499चं जे आहे, हे 1499चं हे लवकरच 1999 होणार आहे. त्याच्यामुळे हे एक साधारणतः आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये ही बॅच परचेस करा. कट टू कट शिकवतो, विश्वास ठेवा. एकदम कट टू कट म्हणजे एकदम तुमच्या भाषेत शिकवतो. लक्षात आलं? म्हणजे याच्यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाही. तुम्ही सुद्धा म्हणलं पाठच झालं पाहिजे. एकदा तुम्ही कुठे कॉलला जरी गेला असेल, शेतात बघून सुद्धा लेक्चर करू शकता. एक कागद ठेवायच्या, नोट्स ठेवायच्या आणि कंटिन्यू तुम्ही लेक्चर करू शकता. याच्यामध्ये बघा, हे पॉप्युलेशन आहे आणि याच्यानुसार ह्या गोष्टी आहेत. हे झालं आपलं डेमो लेक्चर क्रमांक 1. करेक्ट? कळलं? लेक्चर क्रमांक 1 आहे, हे पाहून घ्या. अत्यंत महत्वाचं आहे. आणखी मी शिकवत असताना याच्यामधले काही मुद्दे जे आहेत भावांनो, इथंच नाही. आता गायीचा संदर्भ आला, आपण गायी शिकलो तर त्या ठिकाणी सुद्धा हे संदर्भ घेणार बरं का. हे फक्त एक ओझरतं तुमच्यासाठी शिकवलं, हे लक्षात ठेवा. ओके, अजून त्यावेळेस गायी आली, म्हशी आली, शेळ्या आल्या तर त्यावेळेस मी तुम्हाला हे शिकवण्याचा काय करेल, प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बेस्ट लक. भेटूया बॅच मध्ये. बॅच आजपासून आपण स्टार्ट केलेली आहे. हे सगळ्यांना डेमो लेक्चर आहे, हे सगळ्यांना पाठवून द्या. ओके, करेक्ट? थांबू ना? चलो, बाय बाय.